शिंदेंची भाजपला थेट चेतावणी. विधान परिषद इलेक्शन, भाजप 12, शिवसेना 7 वर ठाम. महायुतीमध्ये सगळं काही सुरळीत सुरू आहे असा संदेश वरवर दिला जातोय. पण आता विधान परिषदेच्या जागांवरून आतल्या आत मोठा संघर्ष पेटल्याचं चित्र दिसतंय. कारण शिवसेना आता थेट भाजपसमोर उभी ठाकलीय. आता तडजोड नाही असा स्पष्ट इशारा शिंदेसेनेकडून दिला जातोय. भाजप 12 जागांवर ठाम आहे. राष्ट्रवादीला 2 जागा आणि शिवसेनेला फक्त 3 ते 4 जागांचा प्रस्ताव. पण दुसरीकडे शिंदेगट 7 जागांवर आग्रही आहे. मग प्रश्न असा आहे की लोकसभा, विधानसभा आणि महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक जाहीर झाली. त्यात 16 नियमित जागा आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेची पोटनिवडणूक आहे. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला निकाल होणार आहे. वरकरणी ही साधी निवडणूक वाटते, पण सध्या याच निवडणुकीमुळे महायुतीत मोठा फेस निर्माण झालाय. कारण भाजपने आतून एक फॉर्म्युला ठरवल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार 17 पैकी 12 जागा भाजप स्वतःकडे ठेवणार. राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा आणि शिवसेनेला फक्त 3 जागा. काही चर्चांमध्ये 4 जागांचा प्रस्ताव दिल्याचंही बोललं जात आहे. पण शिवसेना मात्र आता थेट 7 जागांवर ठाम उभी आहे. आणि ही मागणी अचानक आलेली नाही. कारण शिंदेसेनेचं म्हणणं आहे, आधीच आमच्याकडे 5 जागा होत्या. आता त्यात 2 वाढवून 7 जागा आम्हाला मिळायलाच हव्यात. म्हणजे हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर आमचं राजकीय अस्तित्व कमी लेखू नका असा संदेश आहे. खरं तर गेल्या 2 वर्षात एक गोष्ट सातत्याने दिसली. महायुतीत भाजप हा निर्णायक पक्ष बनत गेला आणि शिवसेनेला अनेक ठिकाणी तडजोड करावी लागली. लोकसभा निवडणुकीत जागा वाटप असो, विधानसभेची रणनीती असो किंवा मुंबई महानगरपालिकेच्या तयारीतली भूमिका असो, अनेकदा भाजपने वर्चस्व ठेवला आणि शिंदे गटाने तो स्वीकारला. पण आता पहिल्यांदा शिंदे गट उघडपणे नाराजी दाखवताना दिसतोय. यामागे एक मोठं राजकीय कारणही आहे. कारण शिंदे गटासाठी ही फक्त विधान परिषद नाही, तर स्वतःच्या आमदारांना आणि स्थानिक नेत्यांना संदेश देण्याची वेळ आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये